येथे अक्षय घरच्या सगळ्यांना म्हणत असतो की आपल्याला पाचगणीला जायचं आहे आणि आता हे घर ह्या घराला कुलूप लागणार आहे, लवकरच हे घर निलावात जाणार आहे. तर तारा तिकडे पाचगणीला जाण्यासाठी नकार देतात. तर इथे अक्षय खूप वैतागलेला असतो, कारण की सगळेजण घरातून निघून गेलेले असतात. तर जान्हवी पण बाहेर गेलेली असते. जान्हवी इकडे येण्यासाठी तयार नसते. तर अभिसुद्धा येण्यासाठी तयार नसतो. अभि आणि त्याची बायको येत नाही. पार्थ आणि तारालाही नको वाटत असतो, पण आरोही आणि आर्था मात्र तयार असतात. तर इरावतीला हेच पाहिजे असतं आणि काकासुद्धा तयार असतात. तर अक्षय म्हणतो, आता मी तुमच्यासाठी काय करू? पार्थला सांगतो की तुला जर यायचं असेल तर तू ये, नाहीतर तुझ्या वडिलांकडे जा, नाहीतर बघ तुला काय करायचं आहे, असं अक्षय सांगतो. आणि इकडे आर्था आणि आरोही गच्चीवर दोघीजणी बोलत असतात. तर आरोही इथे देवाकडे प्रार्थना करत असते की आणि आर्थाला सांगत असते की बघ, आता मला माझी आई मिळणार आहे आणि माझ्या स्वप्नात सुद्धा मला पण स्वप्न पडलं होतं, असं आरोही म्हणते. तर आर्था म्हणते, मला तर इथेही मैत्रिणी नव्हत्या आणि तिकडे गेल्यावर सुद्धा नसणार आहे, कारण की मला चष्मा आहे. तेव्हा आरोही म्हणते, अगं मीच तुझी मैत्रीण आहे, तू मला खूप आवडतेस, असं आरोही अर्थाला सांगत असते आणि दोघीजणी गप्पा मारत असतात. तर इकडे अर्था म्हणते, अगं पापणीचा केस हातावर घे आणि पापणीच्या हातावर घेऊन तुझी विशेष माग आणि मग त्याला फुंकर मार, नक्की तुझी जी इच्छा आहे ना ती पूर्ण होणार. अक्षय हे ऐकत असतो. अक्षय म्हणतो, देवा आता माझ्या मुलीला तरी या स्वप्नांमध्ये ठेवू नको, कारण की जे स्वप्न पूर्ण होणार नाही ते स्वप्न देवा माझ्या मुलीला का दाखवत आहे, असं अक्षय म्हणत असतो. आणि इकडे अर्था आणि आरोही मात्र त्या स्वप्नात हरून गेलेली असते आणि आरोही म्हणते, बघ आता माझं स्वप्न पूर्ण होणार. इकडे मग आरोही जाण्यासाठी आवरायला घेते. इकडे आजीच्या खोलीत येते. आजी रमाच्या नसण्याने आजीला वेड लागलेले असतं. रमाच्या आठवणी ती पूर्ण बुडून गेलेली असते. तेव्हा आरोही म्हणते, आजी आपण आता जाणार आहोत आईकडे, आईला भेटायला. तेव्हा आरोहीची आजी म्हणते की आपण आईला भेटायला, रमाला भेटायला जाणार आहोत. तर आरोही म्हणते, हो आपण आईकडे जाणार आहोत. तर आता आरोही तिच्या आजीची देखील इथे पॅकिंग करत असते. आरोहीला खूप आनंद झालेला असतो. तिला असं वाटत असतं की मी आता तिकडे गेल्यावर तिची आई तिला मिळणार आहे, असं तिच्या मनामध्ये वाटत असतं. आणि मग तिचे अर्था आणि आरोही दोघीही बेडरूममध्ये बसलेल्या असतात आणि आरोहीने तिच्या बाबांसाठी अक्षयसाठी एक ड्रॉइंग केलेली असते, घराची ड्रॉइंग असते, कारण की त्या घरामध्ये खूप आठवणी असतात आणि ती ड्रॉइंग अक्षयला ती देणार असते. आणि अक्षय जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा काका म्हणतो, अरे स्त्रीच ही घराला बांधून ठेवणारी असते, ती चुंबक असते, जरी विखरलेले तुकडे बाजूला झाले तरी ती चुंबक मात्र ते तुकडे सुद्धा गोळा करून घेते, अशी स्त्री पण काय. इकडे आरती तर लवकर सोडून गेली. जान्हवी तर त्या मुलींपैकी नव्हती. जान्हवीला या सगळ्यात इंटरेस्टच नव्हता घर संसारामध्ये. आणि आता वहिनीची अशी अवस्था झाली आहे. आणि एक होती ती रमा, पण तिच्या बाबतीत ती असं. तेव्हा अक्षय म्हणतो, तिचं नाव काढू नका, मला सुद्धा असंच वाटलं होतं, ती एक चुंबक आहे, या घराला बांधून ठेवील, पण ती पण कशी निघली, ती पण पळकुटीच निघली, शेवटी गेलीच ना पळून. फक्त तिला ह्या घराची सत्ता लागत होती, ही प्रॉपर्टी लागत होती आणि त्यासाठी ती माझ्याबरोबर राहत होती. त्यानंतर तिला जेव्हा कळलं की अक्षयकडे असं काहीच उरलं नाही, तेव्हा तर ती मला सोडूनच गेली ना. तिला सगळी प्रॉपर्टी, तिला घर लागत होतं, तिला काही लागत नव्हतं. मला वाटलं होतं ती माणसं आपलं घर जोडून ठेवेल, असं मला वाटत होतं. काका निघून जातात आणि अक्षय पुन्हा रमाच्या आठवणीमध्ये गुंतून जातो. या घरामध्ये रमाच्या खूप आठवणी आहेत आणि मग त्याला एक एक हळूहळू आठवत असतं की रमा होती तेव्हा माझं कुटुंब किती हसत खेळत राहत होतं. रमा अशी एक व्यक्ती होती की ती एकमेकांना बांधून ठेवणारी, एकमेकांना हसवणारी, एकमेकांबरोबर एकमेकांचा सहवास, सगळे एकत्र यायचे. रमा होती तेव्हा किती छान होतं. असं देवघरामध्ये सुद्धा सगळे पूजा करताना हे
अक्षयला या सगळ्या आठवणी रमाच्या येत असतात. रमाच्या ते 2 वेण्या, रमाचं ते असणं, रमाचं ते घरामध्ये वावरणं, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रमाला जो आनंद होता आणि तो त्या कुटुंबाला देत होती, यामध्ये अक्षय खूप खुश होता. पण इरावती इरावतीला अक्षयचं सुख बघवत नव्हतं आणि मग इरावती म्हणते, अक्षयचं मला तर तिकडे जायचं नाही, पण आता जावं लागणार आहे. आणि आरोही आणि आर्था ह्या 2 मुली अशा आहे की या अक्षयची ताकद आहे, पण यांनाच आता बाजूला केलं पाहिजे, असं इरावतीचा प्लॅन असतो. आता इरावती अक्षयपासून आरोही आणि अर्थाला दूर करेल का? इकडे रमा इकडे साई रमाला लग्नासाठी विचारत असतो आणि आता रमा अण्णासाहेबांसाठी इथे साईला लग्नासाठी होकार देते. आता पुढील भागामध्ये मंदिरामध्ये जो धागा आरोही बांधणार आहे, तो धागा आरोहीकडून बांधला जात नाही. तो धागा तसाच राहतो आणि मग तो धागा इथे रमा बांधते. आता त्या मंदिरामध्ये आरोहीची आणि तिच्या आईची भेट होईल का? किंवा रमा अक्षय एकत्र येतील का? किंवा रमाचं लग्न त्या साईसोबत होईल का? का अक्षय आणि रमा पुन्हा एकत्र येऊन आता त्यांची पुन्हा भेट होईल का? तर पुढील भाग बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण की रमा अक्षयची भेट देवी आई स्वतः घडवून आणणार आहे.